बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत. तुमचा प्रत्येक क्षण हा आनंदाचा असो, दुःखाला कुठेही जागा नसो, हीच बाळूमामा चरणी प्रार्थना. मामा म्हणतात, अरे माझ्या बाळा, तुझ्याजवळ खूप काही आहे, तू चिंता करू नकोस. फक्त हा संदेश तू 4 मिनिट शांतपणे ऐकून घे. सर्व चांगल्या गोष्टींचा उलगडा होईल. माझ्या बाळा, तुझं दुःख कायम राहणार नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे. फक्त बाळा, हा संदेश तू शांतपणे ऐकून घे आणि तुझ्या मनाला काय चालना मिळाली हे मला नक्की सांग. मामा म्हणतात, आयुष्यात नातं हे निस्वार्थी असेल तर त्याचं मोल करू नका, आणि ते होणार पण नाही कधी. अरे बाळा, झाडांनी सावली विकताना पाहिले का कधी? त्यांना निस्वार्थ प्रेम हेच माहित असतं आणि ते सर्वांना समानच देतात. अरे माझ्या बाळा, तू बघितलेस का कधी संकटांना भेदभाव करताना? तो सर्वांसाठी समानच असतो. मग तू आनंदात असताना इतरांना आनंद का वाटत नाही? तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तुला खंबीर उभं राहायला शिकवतात बाळा. मग तू कसं म्हणतोस बाळा, मी शिकला नाहीस? अरे बाळा, तू तुझ्या आयुष्यात जे चांगलं वाईट अनुभवलं आहेस ना, ते इतरांनाही सांगत शिकवत जा. यातच खरं मोल आहे. हेच मोठं फळ आहे. ते तुला कदाचित माहीतही नसेल. बाळा, मी नेहमीच तुला सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो. मला आजही तुला काही सांगायचं आहे, म्हणून बाळा, हा संदेश तू पूर्ण ऐक. अरे माझ्या बाळा, जरा थांब. तुला काही महत्वाचं आणि तुझ्या आठवणीत राहतील अशा काही गोष्टी मला आज तुला सांगायच्या आहेत. अरे बाळा, तू चिंता करत बसू नकोस. तू माझ्याशी संवाद साध. तुझी लगेचच चिंता मिटून जाईल. मी तुझ्या नेहमी सोबत आहे. अरे बाळ, तुला कोण म्हणतं तुझं शिक्षण नाही, तुला कसलंही ज्ञान नाही? अरे बाळ, तू तुझ्या जीवनामध्ये जे काही अनुभवलं आहेस ते समोरच्याला माहित आहे का, हे एकदा विचारून बघ, आणि मग बघ तुला तुझं उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यात कसलीही परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीमध्ये नेहमी सकारात्मक बाजूनेच विचार कर. तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल. होय, माझ्यावर विश्वास ठेव. बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशक्य गोष्टही शक्य होईल आणि बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. आयुष्यात जे घडतं ते चांगल्यासाठीच. जरी तू चुकला असशील ना बाळा, तरी मी तुला मोठ्या मनाने माफ करेल. कारण बाळा, ही आईची माया आहे आणि तुझी फक्त ही चूक आहे. पण माझ्या बाळा, तू ही चूक नेहमी करत असशील तर माझ्या मायेची परीक्षा पाहत आहेस. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या मनात माझं रूप असेल तर तुझं मन कदापिही भटकणार नाही. लक्षात घे बाळा, तुला पुढे खूप मोठी वाटचाल करायची आहे, त्यामुळे रस्ता चुकून चालणार नाही. अरे बाळ, तुला आनंदात पाहून मला खूप बरं वाटतं. याची तुला कल्पनाही करता येणार नाही. फक्त बाळा, माझ्यावर विश्वास ठेव आणि मुखामध्ये सतत माझं नामस्मरण ठेव. माझ्या बाळा, आयुष्यात तू जे कार्य करत आहेस, जर ते कार्य माणुसकीला धरून असेल तर तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही आणि कुणासमोर हात जोडण्याची गरज नाही. अरे बाळ, थोडा विचार करून बघ. आजपर्यंत तू तुझ्या आयुष्यामध्ये किती संकटावर मात करून आज इथपर्यंत पोहोचला आहेस. हीच तर खरी तुझी ताकद
आणि क्षमता आहे. प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोहोचला आहेस, हे फक्त कधी तू विसरू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यात प्रत्येक जण तुझ्या बाजूनेच उभा असेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनात प्रत्येक पाऊल चालत राहा. मार्ग सापडत नाही म्हणून निराश होऊ नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे आणि आयुष्यामध्ये तुझाच विजय करणार आहे. माझ्या बाळा, चुकत आहेस, ठीक आहे, माणूस तर आहेस, पण बाळा, चूक सुधारलीस का? जर उत्तर हो असेल तर तो देवमाणूस आहे. माझ्या बाळा, ही गमतीची गोष्ट आहे ना? मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं ना? मग बाळा, मला आनंद आहे, कारण तुझा आनंद हा माझा आनंद आहे. तू किती कष्ट केल्यानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला आहे याची तुला कल्पना आहे ना? मग तू चिंता करू नकोस. निसर्गाचा नियम सर्वांसाठी सारखा आहे बाळा, पण तू नियमाचं पालन किती करतोस हे महत्वाचं आहे. अरे बाळा, लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीचं वजन तुझ्या कर्मापेक्षा कमीच आहे, जे तू स्वतः निर्माण केलेलं असतं. अरे बाळ, तू अडचणीत असो किंवा आनंदात असो, नेहमी माझं नामस्मरण कर. मी कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा. अरे बाळा, जाता जाता मी तुला एवढंच सांगेन, मी पुन्हा परत येणारच आहे. पण बाळा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात मायेची सावली आहे म्हणून तर प्रत्येक जीव सुखी आहे. या ममतेला कधी विसरू नकोस. मन कधीही प्रेमाने जिंकता येतं. जर तू ते मन जिंकलास तेव्हाच तू खरा माझा भक्त झालास. भक्तांनो, हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.